वयाची ताकद नक्कीच कमी होती. जेव्हा महाविकास आघाडीची ताकद कमी होते असं जेव्हा आपण म्हणतो तेव्हा विरोधी पक्षांची ताकद कमी होते. विरोधी पक्षांची ताकद जेव्हा कमी होते तेव्हा सामान्य लोकांची ताकद कमी होते. सरकार मनाला वाटेल तो निर्णय घेत चाललेला आहे. भ्रष्टाचार मोठ्या प्रमाणात वाढत चाललेला आहे. आता मी ज्या कार्यक्रमाला आलोय या विद्यार्थ्यांच्या भवितव्याबद्दल सुद्धा आता सरकार असा काहीतरी निर्णय घेत आहे, नाही तर घेतलेला आहे, ज्याच्यात भ्रष्टाचार होणार आहे, अन्याय होणार आहे. त्याच्यामध्ये चेहरे बघून, तोंड बघून आणि पैसा बघून तिथं नियुक्त्या केल्या जाऊ शकतील अशी आम्हाला भीती वाटते. त्यामुळे महाविकास आघाडीला अशा पद्धतीने विरोधी पक्षातल्या नेत्यांना, आमदारांना, खासदारांना अशा पद्धतीने फोडलं जात असेल तर सामान्य लोकांचा आवाज महाराष्ट्रामध्ये दाबण्याचा नाही तर कमकुवत करण्याचा प्रयत्न हा भाजपकडनं केला जातोय, नाहीतर मित्रपक्षाकडनं केला जातोय महायुतीच्या. तर उद्या जाऊन असे काही निर्णय सरकारकडनं घेतले जातील या दमावर, या आमदारांच्या आणि खासदारांच्या दमावर, जे लोकशाहीला अतिशय घातक असेल. आणि उद्या जाऊन जर हे यशस्वी ठरलं तर संविधान या देशामध्ये राहील 2029 नंतर, असं काही आम्हाला वाटत नाही. तुम्हाला एक सांगतो, 2029 पर्यंत आणि 29च्या कदाचित काही वर्ष नाही तर महिने आधी जर हे काय म्हणतात पेपर परीक्षेवरच आहे इलेक्शन जर आधी घेतलं गेलं तर तोपर्यंत भाजपची सत्ता तिथे राहणार. आणि भाजपची सत्ता दिल्लीत आणि देशात असताना महाराष्ट्रातल्या एखाद्या मराठी नेत्याला जर देशाचं प्रतिनिधित्व करण्याची संधी दिली भाजपची सत्ता आहे तोपर्यंतच, कारण 29 नंतर भाजपची सत्ता काही येणार नाही. तोपर्यंत आज जो कोणी मराठी भाजपचा एखादा नेता असेल, जर त्यांना ते पद मिळालं त्यांचं अभिनंदन आम्ही करू. पण मग 29 नंतर नाही तर जी कुठली आता इलेक्शन होईल त्याच्यानंतर भाजपची सत्ता येत नाही. आणि त्याच्यानंतर म्हणजे आज तर वाढदिवसानिमित्त सुप्रियाताईंचं मी अभिनंदन करतो. आणि जेव्हा काँग्रेस आणि आमच्या विचाराची सत्ता या देशामध्ये येईल तेव्हा नक्कीच त्यांना मंत्रिपद ते सुद्धा महत्वाचं मिळू शकतं. तेच तुम्हाला सांगतोय की आज भाजपची सत्ता या देशामध्ये एनडीएची सत्ता आहे. एनडीएची सत्ता असताना जर पंतप्रधान या देशाचा कुणी होऊ शकतं तर फक्त भाजपचाच एखादा नेता होऊ शकतं. जोपर्यंत भाजपची सत्ता आहे तोपर्यंत भाजपचाच एखादा नेता जर पंतप्रधान होणार असेल आणि याच्यात जर भाजपने निर्णय घेतला की आता आपल्याला बदल करायचा आहे आणि महाराष्ट्रातला एका प्रमुख नेत्याला म्हणजे देवेंद्र फडणवीस साहेबांना जोपर्यंत भाजपची सत्ता आहे जर ठरवलं भाजपने की त्यांना पंतप्रधान करायचं तर नक्कीच आम्ही त्यांचं तिथं अभिनंदन करू. पण कुठपर्यंत हे सगळं होऊ शकतं 29 पर्यंत. त्यामुळे भाजपला मराठी माणूस पर्यंत म्हणून विनंती करतो, जर भाजपला मराठी माणसाला संधी द्यायची असेल तर तुम्हाला 29 पर्यंतच संधी आहे आणि 29 नंतर तुमची सत्ता या देशामध्ये येणार नाही.